आपला वेळ आणि सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार व्ह्यूअर्स, वेलकम टू माधुरी गुरुकुल. लेट्स एक्सप्लोर कॉमन प्रिपोजिशन एरर बिगिनिंग विथ क्वेश्चन 1. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज डिस्पाइट ऑफ हिज बेस्ट एफर्ट्स ही कुड नॉट पास दी एक्झामिनेशन. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या पहिल्या भागामध्ये एरर आहे, कारण डिस्पाइट या प्रिपोजिशनच्या पुढे ऑफ या प्रिपोजिशनचा उपयोग होत नाही, म्हणून इथे आपल्याला ऑफ या प्रिपोजिशनला रिमूव्ह करावं लागेल. त्याचप्रमाणे डिस्पाइट या प्रिपोजिशनच्या ऐवजी आपण इनस्पाइट ऑफ किंवा नॉट विथस्टँडिंग या प्रिपोजिशनचा उपयोग करू शकतो. आणि सामान्यतः डिस्पाइट या प्रिपोजिशनचा उपयोग दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन वस्तूंमध्ये परस्पर विरोध किंवा भिन्नता व्यक्त करण्याकरिता होतो. आणि ऑफ या प्रिपोजिशनचा उपयोग पोजिशन म्हणजे मालकी हक्क किंवा बिलॉंगिंग म्हणजे परस्पर संबंध दर्शवण्यासाठी केला जातो. आता डिस्पाइट या प्रिपोजिशनच्या पुढे ऑफ या शब्दयोगी याचा उपयोग होत नसल्यामुळे इथे आपण ऑफला रिमूव्ह करू. त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी असेल, डिस्पाइट हिज बेस्ट एफर्ट्स ही कुड नॉट पास दी एक्झामिनेशन, किंवा इन स्पाइट ऑफ हिज बेस्ट एफर्ट ही कुड नॉट पास दी एक्झामिनेशन. ही वाक्याची योग्य रचना आहे. एकतर वाक्यामध्ये डिस्पाइट येईल किंवा इनस्पाइट ऑफ येईल, पण डिस्पाइटच्या पुढे ऑफ या शब्दयोगी याचा उपयोग होणार नाही. त्यानंतर शब्दार्थ बघू. डिस्पाइट एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ असूनही किंवा याशिवाय असा होतो. त्याचप्रमाणे एफर्ट्स एक नाउन आहे, याचा अर्थ प्रयत्न होतो. आणि एक्झामिनेशन एक नाउन आहे, याचा अर्थ परीक्षा होतो. शेवटचा पास एक नाउन आहे, याचा अर्थ उत्तीर्ण असा होतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाउ लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. द रिझल्ट्स आर कन्सिस्टंट अबाउट अवर एक्सपेक्टेशन. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये एरर आहे, कारण कन्सिस्टंट या ॲडजेक्टिव्हसोबत संमती किंवा एकमत व्यक्त करण्याकरिता साधारणतः विथ या शब्दयोगी याचा उपयोग होतो. आणि अबाउट या शब्दयोगी याचा उपयोग एक्साइटमेंट म्हणजे उत्तेजना, कन्सर्न म्हणजे दुःख किंवा चर्चेचा विषय व्यक्त करण्याकरिता केला जातो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला एकमत किंवा सहमती व्यक्त करायची असल्यामुळे इथे कन्सिस्टंट या ॲडजेक्टिव्हसोबत विथ या प्रिपोजिशनचा उपयोग होईल. आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, द रिझल्ट्स आर कन्सिस्टंट विथ अवर एक्सपेक्टेशन्स. त्यानंतर शब्दार्थ बघू. रिझल्ट एक नाउन आहे, याचा अर्थ अंतिम निकाल किंवा परिणाम असा होतो. त्याचप्रमाणे कन्सिस्टंट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ सुसंगत किंवा एकरूप असा होतो. आणि एक्सपेक्टेशन एक नाउन आहे, याचा अर्थ अपेक्षा होतो. आणि शेवटचा अबाउट एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ बद्दल किंवा विषयी होतो. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज वेटिंग फॉर रिप्लाय फ्रॉम द क्लायंट. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे फॉर रिप्लायच्या ऐवजी फॉर रिप्लाय येईल, कारण इंग्रजीमध्ये आपण ए या इंडिफिनिट आर्टिकलचा उपयोग सिंग्युलर नामाच्या आधी करतो. आणि इंग्रजीमध्ये फॉर ए प्लस नाउन, जसा दिलेल्या प्रश्नामध्ये रिप्लाय एक नाउन आहे, फॉर ए प्लस नाउन या फ्रेजचा उपयोग एखाद्या व्यक्तीकडून असलेली उत्तराची अपेक्षा व्यक्त करण्याकरिता होतो. आणि फॉरच्या नंतर ए या इंडिफिनिट आर्टिकलचा उपयोग होतो, म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये फॉरच्या नंतर ए या इंडिफिनिट आर्टिकलचा उपयोग होईल. आणि दिलेल्या वाक्याची योग्य रचना अशी असेल, शी इज वेटिंग फॉर अ रिप्लाय फ्रॉम द क्लायंट. त्यानंतर शब्दार्थ बघू. क्लायंट एक नाउन आहे, ज्याचा अर्थ ग्राहक असा होतो. त्याचप्रमाणे फ्रॉम या प्रिपोजिशनचा उपयोग च्याकडून किंवा च्यापासून या अर्थी आपल्याला वापरू शकतो. त्यानंतर टू वेट, वेट या क्रियापदाचा अर्थ होतो प्रतीक्षा किंवा वाट पाहणे. आणि शेवटचा रिप्लाय एक नाउन आहे, याचा अर्थ उत्तर असा होतो. दुसरा प्रश्न. शी हॅज अ रेप्युटेशन ऑफ बिंग व्हेरी पंक्च्युअल. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे अ रेप्युटेशन ऑफच्या ऐवजी अ रेप्युटेशन फॉर येईल, कारण इंग्रजीमध्ये अ रेप्युटेशन फॉर एक इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे. आणि अ रेप्युटेशन फॉर या इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा उपयोग एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करण्याकरिता होतो, म्हणून इथे ऑफ या शब्दयोगी येव्याच्या ऐवजी फॉर या शब्दयोगी येव्याचा उपयोग होईल, कारण फॉर या शब्दयोगी येव्याचा उपयोग प्रसिद्धी किंवा ओळख दर्शवण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे ऑफ या शब्दयोगी येव्याचा उपयोग प्रमाण म्हणजे क्वांटिटी किंवा अमाऊंट म्हणजे मात्रा इंडिकेट करण्याकरिता होतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रसिद्धी किंवा ओळख व्यक्त करायची असल्यामुळे ऑफ या शब्दयोगी येव्याच्या ऐवजी फॉर या शब्दयोगी येव्याचा उपयोग होईल. आणि त्यानंतर वाक्याची रचना अशी असेल, शी हॅज अ रेप्युटेशन फॉर बिंग व्हेरी पंक्च्युअल. त्यानंतर शब्दार्थ बघू. रेप्युटेशन एक नाउन आहे, याचा अर्थ प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठा होतो. त्याचप्रमाणे फॉर एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ च्यासाठी किंवा च्याऐवजी होतो. तिसरा पंक्च्युअल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ समयसूचक किंवा नियमित होतो. आणि शेवटचा व्हेरी एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ अत्यंत किंवा खूप जास्त किंवा अतिशय या अर्थी आपल्याला वापरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न. ही वॉज अक्युज्ड फॉर स्टिलिंग दी मनी. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे अक्युज्ड या क्रियापदाचा वापर झालेला आहे. आणि साधारणतः अक्युज्ड या क्रियापदाचा अर्थ होतो आरोप किंवा दोष. आणि एखाद्या व्यक्तीवर लागलेला आरोप किंवा दोष व्यक्त करण्याकरिता आपण अक्युज्ड या क्रियापदासोबत
ऑफ या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग करतो, म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये इथे फॉर या शब्दयोगी अव्ययाच्या ऐवजी ऑफ या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग होईल. आणि त्याचप्रमाणे फॉर या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग पर्पज म्हणजे उद्देश, इंटेन्शन म्हणजे हेतू किंवा डेस्टिनेशन व्यक्त करण्याकरिता होतो आणि ऑफ या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग आरोप व्यक्त करण्याकरिता होतो. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीवर पैसे चोरीचा आरोप व्यक्त करायचा आहे, म्हणून येथे अक्युज्ड या क्रियापदासोबत ऑफ या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग होईल. त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी असेल, ही वॉज अक्युज्ड ऑफ स्टीलिंग दी मनी. त्यानंतर शब्दार्थ बघू. स्टील एक नाउन आहे, याचा अर्थ चोरी असा होतो. त्याचप्रमाणे अक्यूज एक वर्ब आहे, याचा अर्थ दोष किंवा आरोप होतो. त्याचप्रमाणे मनी एक नाउन आहे, याचा अर्थ पैसा, चलन किंवा संपत्ती असा होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.